कलिंगड म्हणजे काय? भाऊ, कलिंगडाला लोकं काय म्हणतात? कोणी टरबूज म्हणतं, कोणी काय-काय म्हणतं. आपण जाणून घेणार आहोत या व्हिडिओमध्ये. तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा भाऊ आणि व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त लाईक करा या व्हिडिओला आणि सर्वांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. विषय निघाला म्हणून त्या विषयावरती मी बोलत आहे. तर चला सुरुवात करूया. स्टे भावांनो, कलिंगड म्हणजे एक प्रकारचे त्याला टरबूज म्हणतात. कोणी काही म्हणतंय. अ, कोणी इंग्लिशमधून त्याला वॉटरमेलन मिलर का काय म्हणतात ते शब्द असे असतात. तर माझ्यासोबत एक किस्सा असा घडला होता, की जेव्हा आमच्या शाळेमध्ये मुलांना सुट्ट्या लागल्या, तर तेव्हा मावशी म्हणे, "चला रे मुलांनो टरबूज घ्यायला." म्हटलं, "चला आपण टरबूज घेऊ." मी म्हणलं, "मावशी." मग त्यांनी आमच्या हातावरती ते टरबुजाच्या फोडी दिल्या. खूप सारे मुलांनी टरबूज खाल्ले बरं का. कोणी 2-2, 3-3, 4-4 फोडी आणि त्याला वरतून जलजिऱ्याचा अर्क टाकलेला होता त्याच्यावरती. इतका टेस्टी लागायचं टरबूज खायला. मी म्हणलं, "मावशी, हे अळींग कशाला दिलं?" म्हटलं, "बाबा." "अळींग तर आम्ही खातोच." म्हणलं. मावशी म्हणते, "अळींग? हे अळींग कुठून आणलं?" मी म्हणलं, "मावशी, आमच्याकडे टरबुजाला अळिंग असं म्हणतात." म्हणलं, "बाबा." मी टरबूज तर कोणी-कोणी टरबूज आमच्याकडे ते याला खरबड्याला म्हणतं म्हणलं, "बाबा." नाही म्हणे, "हे अळिंगालाच जे म्हणतो म्हणे तू अळिंग, अळिंग तेच टरबूज आहे." असं मला मावशी म्हणायच्या. आणि जेव्हा मी हे जेव्हा टरबूज ते खाल्लं, इतकं चवीला भारी असायचं आणि हे आम्हाला शाळेमध्ये डोनेशन यायचे कोणते पण फळ असेल किंवा खाण्याचे फ्रूट असेल, हे आम्हाला पाहुण्यांकडून मिळायचे. संस्थेला खूप मोठ्या प्रमाणात डोनेशन मिळायचे. आणि भावांनो, कालचा जो विषय निघाला होता, आमच्याकडे गंगाफळला डांगर म्हणतात. पण अ, काही मित्र म्हणे, "दादा खरबुजाला डांगर म्हणतात." मग मी म्हटलं, "चला टरबुजा या विषयावरती काहीतरी बोलूया" म्हटलं. तर तो टरबुजाचाच मला एक किस्सा काल आठवला. तो म्हणजे शाळेतला. त्याला टरबुजाला आपल्या इकडे अळिंग म्हणतात. आणखीन कुठे-कुठे काय म्हणतात टरबुजाला तुम्ही काय म्हणतात? ते तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा मित्रांनो. इंग्लिशमधून त्याला वॉटरमेलन म्हणतात. कोणी मराठीमधून टरबूज म्हणतात, पण आमच्या खेडेगावामध्ये त्याला अळिंग असं म्हणतात. तर अळिंग एक माझ्या मनामध्ये कन्फ्यूज असा होता, की जेव्हा आई म्हणे लाडूमध्ये अळींग टाकावं लागेल त्या ह्याच्यामध्ये. मी म्हणायचो त्या अळिंगाला चिरावं लागेल, त्या अळिंगाच्या बिया वाळू घालावे लागेल. हा माझ्या मनात तो प्रश्न पडला भावांनो. इतका खास अ, अनुभव माझ्या समोर आला तो आणि मग माझ्या मनात तो प्रश्न पडला, "अरे, या अळिंगालाच टरबूज म्हणतात काय कोण?" म्हटलं बाबा. आणि उन्हाळ्यात भरपूर प्रमाणात ते टरबूज खायला येतात. काही-काही लोकांनी जिथे तलावच्या ठिकाणी शेत असेल त्या शेतामध्ये अ, टरबुजाचं पीक नक्कीत नक्की काही लोकं घेतात भाऊ आणि काही-काहींना तो पीक पुरवडतो आणि त्या टरबुजाचा खूप प्रमाणे धंदा होतो उन्हाळ्यामध्ये. असं एकंदरीत हा टरबूज तुम्ही खाल्लेलाच असेल, तर कमेंटमध्ये सांगा भावांनो. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आणि काय म्हणतात तुम्ही कलिंगड म्हणतात का, काळिंग म्हणतात का टरबूज? तर भेटूया. बाय, बाय.